नमस्कार. आजचा शॉर्ट व्हिडिओ परत अडेनियमवरती आहे. आजच्या शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला दाखवतो की मी अडेनियमवरती फी ग्राफ्टिंग केली होती, ती सक्सेसफुल झालेली आहे. गुढीपाडव्याच्या वेळी मी ती ग्राफ्टिंग केली होती आणि आज मी इथला टेप काढलेला आहे. इथं 3 ठिकाणी मला ग्रोथ दिसली आणि बाजूला पण इथे एका ठिकाणी ग्रोथ दिसली. आणि आता पावसाला प्रचंड सुरुवात झालेली आहे, प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतोय, म्हणून म्हटलं की खबरदारी म्हणून टेप काढून घ्यावी. पावसाच्या पूर्वी ग्राफ्टिंग केली असेल तर टेप काढून घ्यावी, नाहीतर होतं काय की त्यात पाणी साचण्याची शक्यता असते. मी पहिल्यांदा ही ग्राफ्टिंग केली होती आणि ती सक्सेसफुल झालेली आहे. हे आपले रेग्युलर गुलाबी अडेनियम आहे, त्याच्यावरती मी पांढऱ्या रंगाचा अडेनियमचा कलम केलेला आहे. आता याला इतरही काही फांद्या दिसत आहेत, ह्या मोठ्या होण्याची मी प्रतीक्षा करतोय. या जशा मोठ्या होतील, जितक्या फांद्या आहेत त्या प्रत्येक फांदीवरती मी वेगवेगळा कलर ग्राफ्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी नेहमी अडेनियमला टॅबलेट ग्राफ्टिंग करत असतो. इथं पण तुम्ही बघू शकता की टॅबलेट ग्राफ्टिंग आहे. हिचा पण मी जस्ट आत्ता स्टेप काढलेला आहे. पण हा वाला प्रयोग माझा पहिला होता व्ही ग्राफ्टिंगचा आणि सक्सेसफुल झाला. इतर सगळ्या फांद्यांवरती जेव्हा ग्राफ्टिंग सक्सेसफुल होईल आणि माझा प्रोजेक्ट पूर्णपणे सक्सेसफुल होईल, याला फुलं येतील, तेव्हा मी नक्की तुमच्याशी शेअर करेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जाता जाता एक गोष्ट की मी हा अडेनियम जो आहे तो माठात लावलेला आहे. घरातील एक जुना माठ होता, तो वेस्ट जाण्याऐवजी त्याला होल पाडले आणि त्याच्यामध्ये हे अडेनियम लावले. हे देखील तुम्ही बघू शकता की हे अडेनियम देखील माझं माठात आहे. माठात होतं तेव्हाच याच्यावरती कलम सक्सेसफुल झालेलं आहे. म्हणजे की पूर्वीच कलम करून माठात वगैरे लावलेलं नाही आहे, लावलेलं आहे. आणि आता याच्यावरती माझे प्रयोग सुरू आहेत. होप सो की खूप सुंदर आकर्षक याला रिझल्ट मिळावा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.